बीडमध्ये पोलिसांनी लक्ष्मण हाकेंना रोखलं। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलेलं आहे। बीडमधली ही थेट दृश्य आहेत। बीडमध्ये ओबीसींचे काही कार्यकर्ते देखील दिसतात आणि या बीडमधून आमचे प्रतिनिधी योगेश सध्या आपल्या फोन लाईनवर जोडलेले आहेत। योगेश, पोलिसांनी लक्ष्मण हाकेंना रोखल्याचं समजतंय, नेमकं कारण काय आहे? बीड जिल्हा दौऱ्यावरती आले असून बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मात्र गेल्या वेळेस सर्व मुंबईचा नारा दिल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजय पंडित जे गेवराईचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेवराईच्या बायपासवरच पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही बायपासवरनं पुढे जा, गेवराईमध्ये येऊ नका, जेणेकरून अनुचित प्रकार घडेल आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल। त्याच्यामुळे आता लक्ष्मण हाकेंना पोलिस विनंती करतात, तर लक्ष्मण हाके ऐकायला तयार नाहीत। समर्थक देखील या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे। योगेश, सध्या आता लक्ष्मण हाके बीडमध्ये आलेले आहेत, त्यांनी यापूर्वी पोलिसांना काही कल्पना दिलेली नव्हती का, किंवा काही यावरती परवानगी मागितली नव्हती का? नक्कीच या अगोदर लक्ष्मण हाके यांनी परवानगी मागितली होती का, तर या संदर्भात अधिक माहिती आपल्याला द्यावं लागेल की लक्ष्मण हाके यांचा नियोजित कार्यक्रम हा धारूर तालुक्यामध्ये होता। मात्र अचानक गेवराई तालुक्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि गेवराईच्या बाप तुमच्या गावामध्ये त्यांची सभा आहे आणि ही सभा पार पाडण्यासाठी सभा करण्यासाठी आता गेवराईच्या बाग तुमच्या गाव ठिकाणी जाताना पाहायला मिळतं। मात्र पोलीस त्यांना विनंती करतात, तर कार्यकर्त्यांची मोठी घोषणाबाजी आणि गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। योगेश, सध्याच्या स्थितीला तिथे प्रचंड कार्यकर्ते दिसत आहेत, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत, घोषणाबाजी देखील सुरू आहे। नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की याच्या अगोदर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती दगडफेक झाली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि विजय पंडित यांच्यामध्ये पुन्हा वादविवाद होण्याची शक्यता वर्तवण्यात होती। त्याच पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाके यांचं स्वागत करण्यासाठी निश्चितच योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय बीडमध्ये लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलेलं आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।